माहूर शहरामध्ये एकाच दिवशी 4 ठिकाणी घर फोडून लाखोंच्या ऐवजावर ताव मारल्याने निर्ढावलेल्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी उशिरा रात्री 2 वाजताच्या सुमारास भाजपाचे शहराध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी गोपू उपाख्य सागर महामुने यांच्या घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न चालविला असता घरातील मंडळी जागे झाल्याने त्यांनी पळ काढला। दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याबाबत व्यापारी, राजकीय पुढारी व पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठून तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्यावर प्रश्नांचा मारा केला। चोरीच्या उद्देशाने 6 चोरट्यांनी घरात प्रवेश करून महामुने यांच्या आई शोभा महामुने यांना घेराव घातला आणि त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे घरात काहीतरी गडबड असल्याचा सुगावा लागल्याने दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या गोपू महामुने खाली आल्याचे पाहून चोरांनी पळ काढला। पाठलाग केल्यावर एक चोर त्यांच्या हातीही लागला, मात्र हाताच्या कोपऱ्याने पोटावर जबरदस्त वार करून त्याने आपली सुटका करून घेतली। चोरट्यांनी यावेळीही आजूबाजूच्या घराच्या दाराची कडी लावली होती हे विशेष। शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा भाजपाचे युवा नेते सुमित राठोड, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, वसंत कपाटे, विजय आमले, अनिल वाघमारे, गजानन भारती, सरफराज दोसानी, अपिल बेलखोडे, राजू दराडे आदींनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांवर अनेक प्रश्नांची सरबती केली। सदर प्रकरणी गोपू महामुने यांनी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी महामुने यांच्या घरी जाऊन विचारपूस केली। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।